मुलगा झाला. आज 22 जानेवारी आहे आणि आज कोल्हापूरवरून मुंबईला चाललो आहे. 1 ते 22 या दरम्यान खूप शूटिंग केलं, घरी जाता आलं नाही आणि बऱ्याच दिवसांनी आज घरी चाललोय आणि त्याचं कारणही खास आहे. खूप टेन्शन पण आहे, आनंद पण आहे, मिक्स फिलिंग आहे आणि एक्साइटमेंट सुद्धा खूप आहे. तर मग आजचा प्रवास जरा वेगळाच वाटतोय. हे बघा, डोंबिवली सांस्कृतिक नगरीत आपले सहर्ष स्वागत. हे असंच मराठमोळं स्वागत आम्हाला आमच्या बाळाचं घरी करायचंय. इथे पाय ठेवल्यानंतर आत्ता कुठे मनावरचं दडपण कमी झालंय. फायनली आलो घरी. अवतार बघा, म्हणजे हा असा अवतार बघा. 1 ते 22 मी सलग शूट करत होतो. 23 तारखेला मी कोल्हापूरहून इकडे आलो. 23 ते 26 सुट्टी टाकली होती, कारण डॉक्टरांनी तारीख सांगितली होती 30 जानेवारी. 23 ते 30 मध्ये कधी होईल असं डॉक्टर म्हणत होते. त्यामुळे अंदाज येत नव्हता. शेवटी तो निसर्ग आहे. डॉक्टर म्हणाले की निसर्गाला आपण हातात घेण्याचा प्रयत्न कधीच करायचा नसतो. त्यामुळे आम्ही सुद्धा काम होतो. तर मी 1 ते 22 सेजलला सांगितलं तू वर्कआउट जरा कमी कर, कारण मला डेटच काढणं शक्य होत नव्हतं. आणि शेवटी 23 ते 26 सुट्टी मिळाली. 23ला मी आल्यानंतर मला जरा रिलॅक्स वाटलं की तिला म्हटलं आता वर्कआउट सुरू कर आणि येत्या 4 दिवसामध्ये डिलिव्हरी होईल असं आम्ही अपेक्षित धरून चालत होतो. त्यामुळे 23 तारीख जरा छान वाटली. 24 तारीख आली, अजूनही काहीच नाही, जरा टेन्स झालं. 25 तारीख आली, अजून टेन्स झालं. टेन्शन यायला लागलं की आता काय. आणि मग आम्ही 25 तारखेला रात्री ठरवलं की समजा जर उद्या डिलिव्हरी नाही झाली तर मग आपण काय करायचं, कारण मला 26 तारखेला रात्री परत कोल्हापूरला जायचं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण असं प्लॅन करूया की 26 तारखेला समजा डिलिव्हरी नाही झाली तर मी कोल्हापूरला जाईन आणि सेजल सगळं हँडल करणार होती. आणि म्हटली की डिलिव्हरी झाल्यानंतर मग तू ये कोल्हापूरहून, असं आमचं ठरलं. म्हटलं ठीक आहे, कारण दुसरा पर्यायच नव्हता काहीच. आणि 25 तारखेला त्या निर्णयावर आम्ही झोपलो आणि सकाळी तिला थोडं पेन व्हायला लागलं 4-1 वाजता. म्हटलं खरंच हे लेबर पेन आहे का, तर ती म्हणाली आपण बघूया. मग आम्ही थांबलो 2 तासांनी ते पेन वाढायला लागलं. मग 7 वाजता आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरच सांगतील की हे लेबर पेन आहे की नॉर्मल पेन आहे. आणि मग आम्ही सकाळी 7 वाजता हॉस्पिटलला जायला निघालो. आमचे चेहरे असे जरा उतरलेले वगैरे दमलेले झाकलेले दिसतील, पण आम्ही चाललेलो आहोत आमच्या बाळाला घेऊन यायला. त्यामुळे हसत खेळत आहोत. आमच्यासाठी खूप इमोशनल दिवस आहे आजचा. बघा आमचा सेजा कसा दिसतोय. सेजा टेन्शन घाबरले. आता आम्ही पोचलेलो आहोत हॉस्पिटलला. हे आहे डॉक्टर चिन्मय पत्कीज यांचं ईशा वुमन्स हॉस्पिटल.
सेजलला खूप भीती वाटते आणि मी धीर देण्याचा प्रयत्न करतोय. शूटिंग रुकना नहीं चाहिए. एका प्लेनमध्ये 3 जण आहेत. ओळखा. समोरच्या कॉलेजमध्ये 26 जानेवारीची परेड चालू होती. एकंदरीतच आनंदाचं वातावरण होतं. आम्ही भगवंताकडे प्रार्थना करत होतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि टेन्शन सुद्धा होतं. काळजी होती. सेजलला ओटीमध्ये नेण्यात आलं होतं आणि मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. आणि अशा वेळेला मी आहे एवढे 2 शब्द देखील पुरेसे असतात. आणि अखेर ती वेळ आली. मुलगा झाला. माझे आई वडील. व्यवस्थित फोर्सेप डिलिव्हरी झाली आणि छान आहे एकदम बेबी एकदम 3.2 kg. सेजलला 3 किलोपेक्षा जास्त बाळ पाहिजे होतं. थोडीशी एक्झॉस्ट झाली होती मग फोर्सेप लावलं. त्यांनी मला हलवलं. त्याचा आज आनंद बघून मी 2 मिनिटं बाजूला वापरलं. हे केवळ डॉक्टर नाही तर देव आहे. दादाला लात मारायचं तू. तुला एवढं लहानपणी कळतं एका दिवसात? हा, एका दिवसात कळतं तुला? निसर्ग आणि भगवंताच्या कृपेने सगळं काही सुरळीत झालं. राम कृष्ण हरी हर हर महादेव. आणि आता दुसरा दिवस आमचा उजाडला. बाबू आमच्या घरी येणार आहे. म्हणजे 27 जानेवारी. खरेदीसाठी आलो होतो बघा फुल मार्केटला आणि एवढी फुलं घेतलेली आहेत. आता याचं डेकोरेशन आपण करणार आहोत घरी. बघाच. या घराचा खरा मालक म्हणजे हे घर ज्याचं आहे आणि या घराला घर पण ज्याच्यामुळे येणार आहे. आणि त्याचं आगमन आज या घरामध्ये होणार आहे. त्यामुळे हे घर सजवणं तितकंच महत्वाचं आहे. मला वाटतं शास्त्रानुसार आपण सजीव आणि निर्जीव असा फरक जरी करत असलो तरी वास्तुशास्त्रानुसार वास्तूला सुद्धा एक वाईब असते आणि वास्तूचं सुद्धा काही म्हणणं असतं. वास्तू सुद्धा काही देऊन जात असते. त्यामुळे त्या वास्तूला तसं ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. कारण तुम्हाला माहिती आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न. आंबा हे एकच झाड असं आहे की त्याची पानं तोडल्यानंतरही भरपूर ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. आणि जेव्हा एखादा चांगला कार्यक्रम असतो तेव्हा खूप माणसं घरी येतात. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होऊ नये, घरामध्ये वातावरण खूप चांगलं राहावं, हसत खेळतं राहावं म्हणून आंब्याची पानं वापरली जातात. हे शास्त्रीय कारण आहे. आणि आपसुकच घर स्वच्छ साफसुथरं ठेवल्यानंतर, घर सजवल्यानंतर तुमच्या मनाला जो आनंद मिळतो तो आनंद तुमच्या इतर कामांमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे सण असतील किंवा इतर काही स्पेशल घटना असतील अशा वेळेला तुम्ही तुमचं घर सजवा आणि बघा काय फरक पडतो. ते सजवलेलं घर तुम्हाला जी पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जाईल ती काही वेगळीच असेल. चला, संपूर्ण घर सजवून झालेलं आहे आणि आता उत्सुकता आहे ती चिमुकल्याच्या आगमनाची.